जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिधारी जय गोपी जन वल्लभ गिरिधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिधारी जय गोपी जन वल्लभ गिरिधारी यशोदानंदन भज जन रंजन यशोदानंदन भज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गिरिधारी राधा गिरिधारी श्री राधे
जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ श्री राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन धाम जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय श्री गुरुदेव जय जय हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन लिखी है ग्रंथराज भारत महापुराण की है जगत गुरु प्रभा की है समवेत गौर भक्त की जनताय गौर प्रेमान की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः आपले स्वागत आहे आजच्या भागवत कक्षामध्ये आपण श्रीमद भागवतचा स्कंद 2 वाचतोय स्कंदाचं शीर्षक आहे विश्वाचा आविष्कार आणि अध्याय 6 अध्यायाचं नाव आहे पुरुष सुखाचे अनुमोदन श्लोक संख्या 10 पराभूते अधर्मस्य तमसश्चपि पश्चिमः नाट्यो नदनदीनां च गोत्राणाम् अस्ति संहतिः पराभूते अधर्मस्य तमश्चास्ति पश्चिमः नाट्यो नदनदीनां च गोत्राणाम् अस्ति संहतिः पराभूतेरधर्मस्य तमसश्चापि पश्चिमः नाड्यो नदनदीनां च गोत्राणाम् अस्ति संहतिः शब्दार्थ पराभूते नराश्यते अधर्मस्य अधर्माचे अनैतिकतेचे तमसः अज्ञानाचे च आणि अपि तसेच पश्चिमः पाठ
नाट्यदेह, आकड्यांचे, नद, मोठ्या नद्यांचे, नदीना, छोट्या नदींचे, सुद्धा, गोत्राना, पर्वतांचे, अस्थि, हाडे, सहमती, एकत्रीकरण. अनुवाद कृपा की जाय. अनुवाद. विराट पुरुषाची पाठ ही सर्व प्रकारच्या नैराश्याचे, अज्ञानाचे तसेच अनैतिकतेचेही स्थान आहे. त्याच्या म्हणजे भगवंताच्या जे विराट रूप आहे, विश्वरूप, त्याच्या रक्तवाहिन्यातून मोठ्या व छोट्या नद्या वाहतात आणि त्याच्या अस्थींवर म्हणजे हाडांवर विशाल पर्वत स्थित आहेत. तात्पर्य: भगवंतांच्या निराकार संकल्पनेचे खंडन करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या दिव्य देहरचनेचे आणि इंद्रिय रचनेचे पद्धतशीर विश्लेषण दिले आहे. भगवंतांच्या देहाच्या त्यांच्या विराट रूपाच्या वर्णनाहून स्पष्टच आहे की त्यांचे रूप हे साधारण भौतिक संकल्पनेतील रूपाहून संपूर्णपणे भिन्न आहे, वेगळे आहे. कोणत्याही बाबतीत ते एक निराकार शून्य नाही. अज्ञान ही भगवंतांची पाठ आहे. अज्ञान काय आहे? भगवंतांचं मुख, सम्मुख होणे आणि उन्मुख होणे. जे उन्मुख होतात, उन्मुख त्यांना पाठ समोर दिसते, अज्ञान. आणि म्हणून अल्पबुद्धी मनुष्याचे अज्ञान हे त्यांच्या म्हणजे भगवंताच्या देहापासून भिन्न नाही. त्यांचे शरीर म्हणजे अस्तित्वातील सर्वच गोष्टींचे कारण, मूळ असल्याने ते केवळ निराकार रूपच आहेत असे कोणी म्हणू शकत नाही. उलट पक्षी त्यांच्या देहाचे परिपूर्ण वर्णन दाखवते की ते एकाच वेळी साकार आणि निराकारही आहेत. आपण जेव्हा म्हणतो भगवंताला की निराकार, त्याचा अर्थ असतो की त्यांना भौतिक आकार नाही. त्यांना आपण जो साकार आहे भगवंत, तर त्यांना दिव्य आकार, दिव्य रूप, भौतिक रूप नाही. हे सांगितलं जातं विराट रूप विश्वरूपाचं वर्णन हे काल्पनिक आहे की भगवंताची कल्पना, भगवंताचं एक रूप लक्षात यावं किती अनंत आहे म्हणून अशी तुलना केलेली. हे अनेक ठिकाणी मध्ये आलेलं आहे की विश्वरूप जे आहे, हे विराट रूप जे भगवंताचं आहे हे असं मानलं गेलेलं आहे. प्रत्यक्षात ते असं भगवंताचं रूप आपल्याला माहीत आहे की ते कसं आहे, दिव्य, सगुण, साकार आणि श्यामसुंदर विविध रूप. पण हे जे विश्वरूप आहे हे भगवंत किती अनंत आहे, विश्वव्यापी आहे हे दाखवण्यासाठी हे वर्णन केले. पुरुषोत्तम श्री भगवान यांचे म्हणजे परमेश्वराचे मूळ स्वरूप आहे आणि त्यांचे निराकार प्राकट्य म्हणजे त्यांचं दिव्य विग्रहाचे प्रतिबिंब आहे. भगवंतांचे स्वरूप समोरून पाहण्या इतके भाग्यवान असलेल्या मनुष्यांना त्यांच्या साकार रूपाची अनुभूती होऊ शकते. जे वैफल्यग्रस्त म्हणजे निराश्रयग्रस्त आहे असून भगवंतांच्या अज्ञानाकडील बाजूस ठेवलेले असतात किंवा दुसऱ्या शब्दात जे भगवंतांना पाठीकडील बाजूने पाहतात त्यांना निराकार रूपाची अनुभूती होते. भगवंताला कोणी आकार नाही असं वाटतं. आणि जी पाठ असते त्याला काही आकार नसतो, भिंतीप्रमाणे पाठ असते. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यामभीष्टं स्थापितं भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने
नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे नमो महावतन्याय कृष्ण प्रेमप्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरकृष्णे नमः। नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मणिताय च जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। पुन्हा स्वागत आहे आजच्या या कक्षामध्ये। तिथे आपल्याला सांगतात की भगवंताचं जे शरीर आहे, दिव्य देह जो आहे, तो अस्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ कारण असल्याने ते संपूर्ण आहे। तर ह्या जगामध्ये लोकांना हे जे वाक्य आहे, वचन आहे, हे समजत नाही किंवा ते मान्य होत नाही किंवा ते असं लक्षात येत नाही। कसं काय एक व्यक्ती अनंत विश्व बनवू शकतो त्या लक्षात नाही। आणि ती व्यक्ती आली कुठून हा प्रश्न खूप लोकांना येतो। मी जातो शाळेत मुलांना सांगतो काही की मोबाईल आला कुठून, कंपनीतून आला, केला कोणी तयार, इंजिनियरने केला। असं आपण जेव्हा प्रत्येक वस्तू बघतो की कोणी ना कोणी केलेली आहे, मग मी सांगतो की हे विश्व जे आहे याला आपण कोणी बनवलं आहे। मग ते म्हणतात भगवंताला कोणी बनवलं? त्यांना हा प्रश्न पडतो। त्यांना असं वाटतं की हे कसं शक्य आहे की एक व्यक्ती सर्व काही बनवते आणि त्याला कोणी बनवत नाही। मी त्यांना सांगतो, मी तर तुम्हाला सांगितलं की भगवंताला यांनी बनवलं, मग तुम्ही काय म्हणणार? याला कोणी बनवलं? भगवंताला यांनी बनवलं, याला कोणी बनवलं? मग मला सांगितलं की याला यांनी बनवलं, पण तो काय म्हणतो पुन्हा याला कोणी बनवलं? म्हणजे त्या प्रश्नाला काही अंत नाही। म्हणून शेवटी भगवंताची जी व्याख्या आहे, परमेश्वराची व्याख्या ती ही आहे की ज्याच्यापासून सर्व काही उत्पन्न होतं पण तो कोणापासून उत्पन्न होत नाही। तो सर्व गोष्टींचा आदी आहे, सुरुवात आहे, पण त्याला सुरुवात नाही आहे, त्याचा कोणी सुरुवात नाही आहे। आपण जे म्हणतो ब्रह्मसंहितेमधून जे आपण ऐकतो, ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण। सदा ब्रह्मदेवांनी जेव्हा 1000 वर्ष तपस्या केली ब्रह्मलोकामध्ये, त्यांच्या जन्मानंतर त्यांनी शोध घेतला की मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणी आहे का, माझा उद्देश काय आहे। मग तेव्हा त्यांनी 2 अक्षर ऐकले, तप तप 2 वेळेस, आणि त्यांनी मग तपस्या केली 1000 वर्ष। आणि मग तपस्येच्या शेवटी भगवंत प्रसन्न होतात आणि त्यांना दिव्य दर्शन देतात। ते दिव्य दर्शन बघून त्यांना मग दिव्य ज्ञानसुद्धा होतं। मग त्यांनी स्तुती केली भगवंताची, त्याला म्हणतात ब्रह्मसंहिता। त्यातला पहिला श्लोक आहे मंगलाचरणचा श्लोक, ईश्वरः परमः कृष्ण, की परमेश्वर सुप्रीम लॉर्ड परमेश्वर, ईश्वर अनेक आहे, ईश्वर देवता अनेक आहेत,
जे एकेका विभागाचे नियंत्रक आहे, कंट्रोलर. पण सुप्रीम कंट्रोलर, सर्वोच्च जो नियंत्रक आहे, नियंता आहे, तो कोण आहे? तर परमेश्वर कृष्ण आहे. पुढे सांगतात ईश्वरा परमः कृष्ण. ते कसे म्हणे? सच्चिदानंद, सच्चिद आनंद विग्रह. सत म्हणजे काय? नित्य, शाश्वत. चित म्हणजे चिन्मय, आनंदमय, सच्चिदानंद. विग्रह, विग्रह म्हणजे रूप आहे त्यांचं, सुंदर रूप आहे विग्रह. पुढे म्हटलं आहे अनादीर आदिर गोविंद. त्यांचं नाव काय? गोविंद पण आहे. त्यांचं नाव कृष्ण का आहे? कारण ते सर्व आकर्षक आहे. सर्वान आकर्षती इति कृष्ण. कृष्ण कृष्ण आकर्षण, कृष्ण सर्वांना आकर्षती इति कृष्ण. आणि गोविंद, त्यांना गोविंद पण आहे की जे गायी आणि भक्तांच्या इंद्रियांना सुख देतात, आनंद देतात. गोविंद, गो म्हणजे इंद्रिय आणि गाय गोमाता. गोविंद जे आनंद देतात इंद्रियांना, गायींना, ते गोविंद. ते काय म्हणे? अनादी. ज्या भगवंता आपण अनादी म्हणतो त्याचा अर्थ काय? त्यांना काही आदी नाही आहे, ते अनादी आहे. पण ज्यांना म्हणतो आपण आदी भगवंत, मग ते सर्वांचे आदी आहेत असं आहे. एका शास्त्राचं नाव अनादी पण आहे आणि आदी पण आहे. जे आपण अनादी म्हणतो भगवंताला म्हणजे काय? त्यांना कोणी सुरुवात नाही आहे, त्यांचं कोणी आदी नाही आहे, त्यांचं कोणी उगम नाही आहे, ते अनादी आहे. आणि त्यांना आपण जे म्हणतो ते आदी आहेत म्हणजे काय? ते सर्वांचे उगम आहे असं. तसंच निराकार म्हणतो आपण, भगवंत निराकार आहेत म्हणजे काय? ते त्यांना भौतिक आकार नाही आहे. कारण भौतिक आकार म्हणजे त्याला एक सीमा येते, त्याला एक सीमा येते. आणि ते जड तत्व आहे, चेतन नाही आहे, जड तत्व आहे. भौतिक म्हणजे त्यामध्ये चेतना नाही आहे. पण जेव्हा आपण म्हणतो भगवंताला ते साकार आहे, सगुण साकार. सगुण म्हणजे भगवंतामध्ये दिव्य गुण आहे, अचिंत्य गुण आहे, अनंत गुण आहे भगवंतामध्ये. भगवंत गुणांची खान आहे म्हणून ते सगुण आहे, साकार. त्यांना दिव्य रूप आहे, सगुण साकार. ज्या म्हणतो आपण निर्गुण आहे भगवंत, निर्गुण. लोक काय म्हणतात? एकच सांगा, एक तर निर्गुण म्हणा किंवा एक तर सगुण म्हणा, एक तर निराकार म्हणा किंवा साकार म्हणा, एक तर त्यांना अनादी म्हणा किंवा आदी म्हणा. तुम्ही काय दोन्ही म्हणताय? अनादी म्हणतात, आदी म्हणतात, सगुण म्हणतात, निर्गुणी म्हणतात, साकार म्हणतात, निराकार म्हणतात. आणि ईशोपनिषद जे आहे, ईशोपनिषद, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे वर्णन भगवंताचं की भगवंत जवळ पण आहे, सर्वात जवळ पण आहे आणि सर्वात दूर पण आहे. भगवंत सगळ्यात लहान पण आहे, अणुपेक्षा पण लहान आहे, आणि भगवंत अनंतपेक्षाही मोठा आहे. असं कसं शक्य आहे? भगवंत आत पण आहे आणि तो बाहेर पण आहे. असं कसं होऊ शकतं? एक तर आत असेल तर बाहेर असेल. किंवा त्याला पाय आहे, त्याला पाय नाही आहे पण तो सगळ्यात जास्त धावू शकतो, सगळ्यात जलद धावू शकतो. त्याला हात नाही आहे पण तो सर्व कामं करू शकतो. असं कसं शक्य आहे? तर असं वर्णन जे केलं गेलं आहे त्याला समजणे तर सोपं नाही आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी जी फिलॉसॉफी मांडली, तत्त्वज्ञान, त्याला म्हटलं अचिंत्य, भेद अभेद तत्व. काय म्हटलं आहे? अचिंत्य, की ते आपल्या चिंतनाच्या पलीकडे आहे, आपल्या छोट्याशा बुद्धीमध्ये ते बसू शकत नाही. कसं शक्य आहे असं? म्हणजे अचिंत्य म्हटलं गेलं आहे, अचिंत्य शक्ती आहे. आणि ती कशी आहे? भेद अभेद, म्हणजे एका वेळेस भेद पण आहे आणि अभेद पण आहे. जसं तुम्हाला म्हटलं हे दोन आहे, हे दोन आहे, दोन दिसत आहे ना, दोन. आणि जर तुम्हाला असं दाखवलं हा एक आहे, हा एकच आहे, पण तो असं बघितलं तर एक आहे, असं बघितलं तर दोन आहे. म्हणजे अचिंत्य आहे. भगवंत एकाच वेळेस सर्वात मोठा पण आहे आणि सर्वात लहान पण आहे. तर हे जे तत्व आहे अचिंत्य आहे. आणि भगवंतांना समजण्यासाठी ही शक्ती जी आहे, अचिंत्य शक्ती, ही आपण मानली पाहिजे की भगवंताला समजणं इतकं मी सक्षम नाही आहे, मी योग्य नाही आहे. जर मी भगवंताला समजू शकतो तर मी भगवंतापेक्षा मोठा होईल ना. असं आहे की जो काही एखादी गोष्ट समजतो तो मोठा असतो त्या गोष्टीपेक्षा. असं म्हटलं आहे शास्त्रामध्ये
भगवंताला त्यांचं काय सीमा आहे माहीत नाही. जो भगवंत अनंत आहे त्यालाही माहीत नाही आहे, त्यांनाही माहीत नाही की माझी सीमा किती आहे, म्हणजे माझं किती वैभव आहे, माझं किती ऐश्वर्य आहे, ते अनंत आहे असं वर्णन केलेलं आहे. जर भगवंताला माहीत नाही की त्याचं किती शक्ती आहे, अनंत शक्ती किती आहे, तर आपण काय त्याची ना तुलना किंवा त्याचा आपण काय क्षमता समजू शकू नाही समजू शकत. तर शेवटी हेच समजून घ्यायचं की आपण जर हे मानलं. आणि एक मुद्दा नंतर मुलांना सांगतो मी की मुलांना ही जे शंका येते की ती म्हणतात की भगवंतातून सर्व आलं आणि मग भगवंत कुठून आले, असा प्रश्न काय येतो जेव्हा आपण स्वतःला भगवंतापासून वेगळं समजतो. जेव्हा आपण स्वतःला वेगळं समजू भगवंतापासून, तेव्हा हा प्रश्न येणार, शंका येणार की हे लक्षात नाही येणार की कसं काही सर्व काही त्याच्यापासून आलं आहे आणि त्याला कोणी उगम नाही. मुलांना सांगतो की मुलांना जसं लहान बाळाला इतका आनंद असतो आपला आईबद्दल, वडिलांबद्दल, लहान बाळाला कधी प्रश्न नाही पडणार की मी यांचा बाळ का बनलो आणि ही माझी माता का बनली, ही माझं पिता का बनले, त्याला प्रश्न नाही पडणार. ज्या त्या बाळाला आनंद आहे कशाचा, आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा, त्या संबंधाचा आनंद आहे आणि त्याला सर्व काही प्रेम मिळतं आहे, त्याला सर्व काही मिळतं आई वडिलांकडनं, तर बाळ का कशा ठेवतं, बाळ काय इच्छा करतं की आमचा संबंध हा कायमसाठी असावा, ही माझी माता कायमसाठी असावी, हे माझे पिता कायमसाठी असावे, असं स्वाभाविकपणे काय होतं, इच्छा होते, भाव होतो मुलाचा. का त्याला सर्व काही मिळतं आहे. तू कधी हा विचार नाही करणार की मी यांचा का मुलगा बनला, हे का माझे मुलगा नाही मूल बनले, किंवा मी यांचा का पिता नाही बनलो, असा विचार नाही करणार. तसंच आपण जेव्हा भगवंताशी आपला संबंध जो आहे जाणून, जो कोणी आहे भगवंत, जो कोणी आहे तो माझा आहे आणि मी त्याचा आहे, मग आपला आनंद असेल. काय आनंद असेल की मी ज्याचा आहे तो किती महान आहे, मी ज्याचा आहे तो किती महान आहे आणि माझं किती सौभाग्य आहे. आणि शेवटी आपल्याला जीवनात काय पाहिजे, आपल्याला जीवनात काय पाहिजे, जीवनात आपल्याला नित्य जीवन पाहिजे. आपल्याला जगण्याची इच्छा आहे, काय नाही नुसतं जगण्याची नाही, आपल्याला युवा शक्तिमान असण्याची इच्छा आहे की मी कायम युवा असावं, मला म्हातारपण येऊ नये, मला आजार येऊ नये, मी आनंदी, सुखी, निरोगी जीवन जगावं, ज्ञानमय जीवन जगावं, आनंदमय जीवन जगावं, नित्य जीवन जगावं, सुखमय, अशी आपली इच्छा आहे. आणि जेव्हा लक्षात येईल की जो कोणी कृष्ण आहे, जो कोणी भगवंत आहे, त्याच्यासोबत आपण नित्य आनंदी जीवन जगू शकतो भगवद्धामामध्ये जिथून आपण आलो आहे, मग तो कुठून आला आणि मी कुठून आलो आणि असं कसं शक्य आहे, हे शंका कुशंका आपल्या मनामध्ये संशय येणार, असे प्रश्न येणार. आता प्रश्न काय येत आहे मनामध्ये कुणाच्या, याच्यामुळे येत आहे की आपण त्याचे आहोत आणि तो आपला आहे हे आपण समजून घेत नाही आहे, मानत नाही आहे, लक्षात घेत नाही. तो जो कोणी आहे तो माझा आहे आणि मी त्याचा आहे. मग हा प्रश्न येईल का, सांगा मला ना, हा प्रश्न नाही येणार की मी का आहे आणि तो का आहे. त्याच्या साखर गोड का असते, ती कडू का नाही, स्वभाव आहे तिचा, काय आहे, स्वभाव आहे, तर गुण येतो, गुणधर्म आहे. तसंच कृष्ण जे कोणी आहे, आपण जे कोणी आहोत आत्मे, त्यांचा गुण काय आहे, सच्चिदानंद, सच्चित आनंद. ही ती आनंदाची गोष्ट आहे की मी ज्याचा आहे तोही नित्य, मी जो आहे तो पण नित्य, आत्मा जीव, आमचा संबंध पण नित्य, आमचं जीवन नित्य, आमचं धाम, आमचं जे जागा आहे धाम, लोक, गोलोक, वृंदावन, वैकुंठ लोक, ते पण नित्य. हां, ह्या जगात सगळं अनित्य आहे, सगळं असं काय आहे, त्याचा स्वभाव आहे, गुणधर्म आहे ना. या जगाचा गुणधर्म येतो की इथं सगळं नाशवान आहे आणि अनिश्चित आहे. पण अशी जागा आहे ज्याची आपल्याला इच्छा आहे. जसं आपली इच्छा असते, माझं घर कसं असावं, परमनंट असावं, माझी फॅमिली परमनंट असावी, माझा जॉब कसा असावा, परमनंट असावा, अशी इच्छा असते लोकांची. माझी प्रॉपर्टी कशी असावी, कायमसाठी असावी, कोणी घेऊन न जावं.
ते ह्या जगात शक्य नाही. या जगात देहाचं काही निश्चिती नाही, कसलीच निश्चिती नाही आहे. पण अशी एक जागा आहे जे गीता सांगतं, भागवत सांगतं की नित्य आहे, अविनाशी आहे आणि त्या भगवंतापासून सर्व काही प्रकट झालं आहे. शेवटचा एक मुद्दा सांगतो की सर्व काही प्रकट कसं होतं भगवंतापासून. जसं आपणही बघतो आपल्या जीवनामध्ये की जसं आपल्या देहातून ज्ञान, शक्ती, एक रूप आणि एक विचार आणि इच्छा उत्पन्न होतात. जसं माझी इच्छा होते कधी की मी प्रवास करावा, देश जगभर जावं, भ्रमण करावं. तर ही इच्छा जशी माझ्यामध्ये छोट्याशा जीवामध्ये येते, तर ती का येते ती भगवंतामध्ये पण आहे म्हणून येते. जशी माझी इच्छा होते की माझा जो बिझनेस आहे तो खूप वाढवावा. एक कंपनी नाही, माझ्या 10 कंपन्या असाव्यात, 10 शाखा असाव्यात, माझ्या बँकेच्या 10 शाखा असाव्यात, 10 का 100 शाखा असाव्यात. जसं एका व्यक्तीला असा विचार येतो, हा विचार कुठून येतो आहे? तो भगवंतामध्ये तसा विचार आहे की एकटा असून सुख नाही, तर भगवंताने स्वतःला काय केलं आहे? विस्तार केला आहे, एक्सपान्शन केलेलं आहे. जसं आपल्यात जशी एक इच्छा येते की माझं वैभव वाढत जावं, अशी इच्छा काय येते आपल्यामध्ये? आणि ती इच्छा भगवंतामध्ये आहे आणि आपण त्याचे अंश असल्यामुळे ती इच्छा आपल्यातसुद्धा आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यात जे काही इच्छा, आपल्यात जे काही भावना, विचार आहे ते भगवंतामुळे आहे. त्याच्यात असे विचार आहे आपले अल्प प्रमाणात आहे. आपण बनवतो बिल्डिंग, आपण काय बनवतो? बिल्डिंग बनवतो, घर बनवतो, आपण दुकान लावतो, तर भगवंत ब्रह्मांड बनवतो. आपल्या देहातून घाम येतो, जे आपले छिद्र आहेत, रोम छिद्र, त्यातून घाम येतो, तर भगवंताच्या देहातून किंवा पक्ष्यांमधून काय येतं? अंडे येतात. जसं पक्ष्यामधून अंडे येऊ शकतात, तर भगवंतांच्या दिव्य अनंत देहातून ब्रह्मांड का येऊ शकत नाही? जसं अंड कसं येतं बाहेर आणि अंड्याला एक कवच असतं आणि त्यात एक जीव असतो. अंड्यात निम्मे पाणी असतं, म्हणजे लिक्विड असतं, लिक्विड निम्मे फ्लुइड जे असतं, लिक्विड असतं, हा ते निम्मे असतं. त्याला पोकळ असतं आणि आत काय असतो? अंधार असतो अंड्यामध्ये. तसंच ब्रह्मांडामध्ये अंधार असतो, निम्मे पाणी असतं. नावच ब्रह्मांड आहे अंड्याप्रमाणे. आकाश, तर आकाश पण समजतो ब्रह्मांड. आणि म्हणून भगवंताने काय केलं आहे? सूर्य चंद्र लाईट लावलेले 2, एक दिवसा एक रात्री, लाईट असावा, ब्रह्मांडात प्रकाश असावा. तर सर्व काही जसं आपण हे बल्ब लावू शकतो, आपण हे फॅन लावू शकतो, बनवू शकतो, त्याने हवा आपल्याला मिळते. तर भगवंताने पवन देवता, वायू देवता, शक्ती निर्माण केलेली आहे. अग्निदेवता ना, अग्नी, सूर्य, जे प्रकाशासाठी सूर्य, चंद्र आणि देवता ज्या आहेत गंगा देवी, यमुना देवी नद्यांसाठी. तर सगळं काही आपण जे या जगात बघतो ते सुद्धा अतिशय चमत्कारिक आहे किंवा ते दिव्य आहे, अचिंत्य आहे, अशक्य आहे एका दृष्टीने. ते पण जीव खूप अतिशय अद्भुत आहे. तर भगवत धामातसुद्धा का शक्य नाही? जसं या जगात बघतो आपण कावडे उडू शकतात, कावडे हाडामासाचं कावडा उडू शकतो. तर भगवत धामामध्ये, वैकुंठामध्ये काय उडतं? वैकुंठ विमान उडतात. का शक्य नाही? कावडा कसा उडतो? त्याच्या इच्छेने उडतो, त्याच्या इच्छेने. तसं भगवत धामामध्ये जे विमान आहेत, वैकुंठ विमान, ते त्यांच्या इच्छेने उडतात. त्याला इंधन लागत नाही. जसं कावड्याला इंधन लागत नाही तसं त्यांना इंधन लागत नाही. काही लोकांना कसं वाटतं, असं कसं शक्य आहे? वैकुंठात विमान कसं असू शकतं? अरे, जर कावळा उडू शकतो, ते का उडू शकत नाही? तर साध्या गोष्टी आहे. आपण जर थोडंसं भगवंताला मानलं आणि अचिंत्य शक्ती समजून घेतल्या तर सर्व काही शक्य आहे. काहींना प्रश्न पडतो की भगवंताच्या नागेतून कमळ कसं येऊ शकतं? या जगात जसं चिखलातून कमळ येऊ शकतं, जगात मातीतून चिखलातून कमळ येऊ शकतं, पाण्यातून कमळ येऊ शकतं, तर भगवंताच्या नाभीतून त्यांच्या इच्छेने काय येऊ शकत नाही? येऊ शकतं. जमिनीमधून झाड येऊ शकतं, तर तसंच नाभीतून येऊ शकतं, भगवंताच्या नाभीतून. सगळं शक्य आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम राम. तर असं भगवंताचं जे दिव्य अनंत
वैभव आहे, ऐश्वर्य आहे, ते आपण अचिंत्य म्हणून समजून घेतलं पाहिजे की आपल्या त्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कसं शक्य आहे. तो धन्यवाद. हरे कृष्ण. ग्रंथराज भागवत महापुराण की जय. जगद्गुरु श्री प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंद. हरि हरि बोल. हरे कृष्ण.